सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्रीकाळ सिद्धेश्वर महाराज. आता वंदीन संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी. आज आपण जे या ठिकाणी जमलोय तर आपल्याला स्वामींनी ठरवून दिला होता की 3 दिवसाचा कार्यक्रम नाताळ सप्ताह, पण 2 दिवस या ठिकाणी हॉल बुक असल्यामुळे आपण हा एकच दिवस घेतो, आजचा दिवस. तर 25 तारखेचा आज घेतोय आपण. म्हणजे 25 तारखेला जो साजरा होणार आहे सगळीकडे की येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस, वाढदिवस. आणि येशू ख्रिस्तांचा जन्म, वास्तविक येशू ख्रिस्त म्हटलं की ख्रिस्त धर्माचे संस्थापक सगळ्यांना माहिती आहे. त्यांचा जन्म इसवी सन 4 मध्ये झालेला आहे आणि त्यांना अनेक नावांनी त्यांच्या संप्रदायात ओळखलं जातं. ते म्हणजे मरियम पुत्र, ख्रिस्त, जिजस, नंतर प्रभू येशू, येशुवे, अशा अनेक शब्दांनी त्यांचा उल्लेख केला जातो. आता येशू ख्रिस्तांचा जन्म वास्तविक बेथलेहेममध्ये झालेला आहे आणि त्यांनी जे देह सोडलाय शेवटी, म्हणजे त्यांना जे त्यांना क्रुसावर ठोकलं गेलं ते जेरुसलममध्ये झालं. पण हा जो येशू ख्रिस्तांचा जन्म झालेला आहे, तर या ख्रिश्चन लोकांमध्ये येशू ख्रिस्तांना प्रत्यक्ष ईश्वराचा पुत्र मानतात. कसा ईश्वराचा पुत्र बघा, हे सगळे कसे सगळे संत अवतारी पुरुष आहेत. तर संतांचा अवतारच कशासाठी आहे ते मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. कारण आपल्या रामदास स्वामींनी म्हटलंय, धर्म संस्थापनेचे नर ना तरी ईश्वराचे प्रत्यक्ष अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार म्हणून त्यांना काय संबोधलं जातं, प्रत्यक्ष ईश्वराचा पुत्र म्हणून. बघा, जिजस सगळीकडे सांगताना सांगतात स्वर्गस्थ पिता. देवाला काय म्हणतात, स्वर्गस्थ पिता, आणि त्यांचा मी पुत्र. 12व्या वर्षी त्यांनी ज्ञानाच्या चर्चेला सुरुवात केली. आता 12 वर्षाची मुलं काय करतात, ज्ञानाबद्दल काय बोलतात, इकडे येत नाहीत, नमस्कार करत नाहीत. पण हे अवतारी पुरुष असल्यामुळे 12व्या वर्षी यांनी ज्ञानाची चर्चा करायला सुरुवात केली आणि 30व्या वर्षी ज्ञानाचा बोध द्यायला सुरुवात केली, वयाच्या 30व्या वर्षी. असेच यांनी एकदा आपल्या शिष्याने घेऊन जात असताना, पुढे बघा, शिष्यांना जे आपोआप अशा संतांच्या पाठी शिष्य लागतात. काय लागतात, तिथे गेल्यानंतर त्यांना आनंदाची प्रचिती येते. इतरांपेक्षा ते वेगळे असतात. वास्तविक कपडे वगैरे सगळं राहणं खाणं आपल्यासारखं असतं, पण जो जनामध्ये वागे तरी जना वेगळ्या गोष्टी सांगे. आपल्यासारखेच दिसतात, आपल्यासारखंच खातात, आपल्यासारखेच राहतात, पण आपल्यापेक्षा वेगळ्या गोष्टी करतात. आपल्याला कसला संघ आहे, संसाराचा संघ आहे, आणि त्यांना कुठला संघ आहे, आत्म्याचा संघ आहे. आत्म्याचा संघ असल्यामुळे आत्म्याचं अनुसंधान 24 तास त्यांच्या ठिकाणी असून तेच ते होऊन बसलेलं आहे. म्हणून असे हे भगवान येशू ख्रिस्त एकदा आपल्या शिष्यांबरोबर जात असताना त्यांनी बघितलं की ते असे बागेतून चाललेले होते आणि त्यांचं लक्ष लिलीच्या झाडाजवळ गेलं. त्या लिलीच्या झाडाजवळ लिलीला खूप फुलं लागलेली होती आणि तिथे जाऊन ते आपल्या शिष्यांना म्हणाले, बघा हे फूल किती सुंदर आहे आणि हे
फूल अत्यंत भाग्यवान आहे. कसं भाग्यवान आहे? आपल्याकडे जो सॉलोमन नावाचा सम्राट आहे त्याच्यापेक्षा ही फुलं भाग्यवान आहेत. तेव्हा एका शिष्याला ते पटलं नाही. तो म्हणाला, तुम्ही असं कसं म्हणता? सम्राट सॉलोमनशी या छोट्या फुलाची काय तुलना करता? तो सम्राट आहे. मोती आणि सोन्याच्या महालात तो राहतो. आणि ही फुलं कुठली? मातीत राहणारी. त्या सम्राटाचं वैभव काय? आणि याचं वैभव जर बघितलं तर संध्याकाळी कोमेजतात, मातीत मिसळून जातात, नष्ट होतात. तुम्ही यांना कशी तुलना करता? तेव्हा ते म्हणाले की आपला जो सम्राट आहे तो सम्राट आपल्या प्रजेच्या लोकांसाठी संपत्तीच्या मागे आहे. त्याला भविष्याची चिंता लागलेली आहे. कसली चिंता करतोय? आपली संपत्ती कशी वाढेल. जगतोय वर्तमानामध्ये, पण चिंता कसली करतोय? भविष्याची करतोय. त्यामुळे ही जी फुलं आहेत ही फुलं फक्त आत्ता वर्तमानाची काळजी करतायत की आत्ता या क्षणी आम्ही आनंदात आहोत. म्हणून ही वर्तमानात राहत असल्यामुळे, वर्तमानात जगत असल्यामुळे ही फुलं जरी दिसायला छोटी असली तरी सुद्धा ही आपल्या सम्राटापेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलं, त्याचा एक विशेष सांगितलं की ही फुलं जरी संध्याकाळी कोमेजली, जरी नष्ट झाली, तरी ही फुलं वर्तमानात जगत असल्यामुळे आनंदात जगतात आणि तृप्त असतात, समाधानी असतात. देवाने आपल्याला जरी 1 दिवसाचं आयुष्य दिलं तरी सुद्धा ते समाधानी आहेत, तृप्त आहेत, त्यांची काहीही तक्रार नाही. पण जे 1 दिवसाचं आयुष्य आलंय ते आनंदाने जगतायत, म्हणून हे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि दुसरं म्हणजे ही जी फुलं आहेत ही फुलं संध्याकाळी कोमेजल्यानंतर यांच्यातून दुर्गंध येत नाही. त्याऐवजी जर मनुष्य देह धारण केलेला सम्राट असू दे आणि कोणी असू दे, त्यांनी त्याच्यातून चैतन्य निघून गेल्यानंतर त्याच्या देहाला दुर्गंधी येते. आणि दुर्गंधी येण्याचं कारण काय त्यांनी सांगितलं? भविष्याची चिंता, कामना, मागण्या, इच्छा, वासना, यामुळे त्याच्या देहाला दुर्गंधी येते. कारण मनुष्याचं आयुष्यभर जे वागणं असतं, जे त्याचं कर्मक्रिया असतात, त्याच्यामुळे शेवटी त्याची स्थिती अशी होते. मग त्यांनी पुढे सांगितलं की ही फुलं त्याच्या उलट आहेत आणि सम्राट त्याच्या उलट आहे. सम्राटाला भविष्याची चिंता आहे, हे वर्तमानात आनंदाने जगतायत. म्हणजे या दोघातला त्यांनी फरक सांगितला. म्हणजे बघा संतांचं किती बारीक लक्ष जातं. आणि 1 दिवस जरी ही जगली, जरी देवाने संध्याकाळी त्यांचं आयुष्य संपवलं, तरी सुद्धा ही त्या 1 दिवसामध्ये तृप्त आहेत, समर्पण आहे त्यांचं देवाला. कारण काही फुलं लोक डोक्यात घालतात, काही तुम्हाला माहिती आहे देवावर घालतात. तिथे देवाला घातल्यानंतर त्यांचं 1 दिवसासाठी काय असतं, पण समर्पण आहे, शरणागती आहे. या उलट सम्राटाचं समर्पण नाहीच. सम्राटाची काय आहे? संपत्तीसाठी हाव आहे. असा त्यांनी भेद सांगितल्यानंतर बघा तुम्ही, संतांचं लक्ष किती बारीक असतं. कोणाचं लक्षात येईल अशा गोष्टी? आपल्या लक्षात पण येणार नाही. आपण आत्तापर्यंत अनेक फुलं बघितली, अनेक घातली, तरी सुद्धा आपल्या डोक्यात ही गोष्ट आलेली नाही. कारण संतांची दृष्टीच वेगळी आहे. त्यांचं लक्ष डायरेक्ट त्यांच्या उद्दिष्टावर आहे. मग असं त्यांनी सांगितलं. आणि पुढे आपण जर बघितलं, त्यांचा उपदेश जर आपण बघितला, तर त्यांनी काय सांगितलं की आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करा, आपल्या दुश्मनावर दया करा. एखाद्या दुश्मनाने तुमची काय कळ काढली किंवा तुमच्याशी भांडण केलं आणि काही केलं तर त्याच्यावर दया करा, सोडून द्या. कारण स्वर्गस्थ पिता सगळं बघतोय. म्हणजे प्रेम करायला शिका. दुसरं, शांतीत ठेवा स्वतःच्या जवळ. जे काय तुम्ही राहता खाता त्यामध्ये शांततेने राहा, हे पण त्यांनी सांगितलं. आणि तिसरं त्यांनी सांगितलं की जो माझ्याकडे येईल
पिता त्याची सगळी इच्छा पूर्ण करेल. पिता म्हणजे देव, जो माझ्याकडे येईल, कारण मी त्याचा पुत्र आहे. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की मी मेंढपाळ आहे, जातीने मी मेंढपाळ आहे, म्हणजे मी माझ्या मेंढरांची सेवा पण करतो, त्यांना वाचवतो पण, आणि त्यांचं रक्षण पण करतो. म्हणजे मेंढपाळांजवळ काय असतं? मेंढ्या असतात. तर जे माझ्या जवळ वावरतात त्यांच्यावर माझं पूर्ण लक्ष असतं, आणि जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझा मार्ग अनुसरतात, माझ्या मार्गाने वाटचाल करतात, ते कदापि मरणार नाहीत, ते सतत जिवंतच राहतील, त्यांना मृत्यूजवळ येणार नाही. बघा, येशू ख्रिस्ताने काय काय सांगितलं, आणि त्यांनी सांगितलं की जितके तुमच्यावर संकट येते, जसा पाऊस खूप पडतो बघा, पाऊस खूप पडल्यानंतर काही लोकांना तो आवडतो, पण ज्यांचे छोटे छोटे घरं असतात, झोपड्या असतात, त्यांच्या घरात सगळं गळायला लागतं. मग त्यांना तो पाऊस नकोसा वाटतो, त्यांना त्या पावसाची चिंता वाटते. तेव्हा त्यांनी सांगितलं, असा पाऊस रूपी संकट जेव्हा तुमच्यावर येतील, तेव्हा तुम्ही त्याची आठवण करा, त्याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तो छत्रीसारखा तुम्हाला तुमच्यासमोर घेऊन उभा राहील. छत्री कशी पावसामध्ये रक्षण करते, तसं तो तुमचं रक्षण करेल, पण तुम्ही त्याची आठवण काढली पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे, नुसतं स्मरण नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही त्याच्या सतत संपर्कात राहिलं पाहिजे. आपण बघा, एखाद्याची मैत्री केली तर, आपल्याला एखादा जण आवडला तर आपण सतत त्याच्या संपर्कात असतो का? त्याच्या संपर्कात राहायला आपली मैत्री पण दृढ होते, आणि आपल्या एकमेकांना आपण आवडायला लागतो. तसं त्यांनी सांगितलं की या देवाच्या संपर्कात तुम्ही सतत राहा, आणि हे संत त्या आत्म्याच्या संपर्कात असतात, त्याच निश्चयात असतात, त्यांच्या आत बाहेर तेच असतं. संपर्क म्हणजे काय? अनुसंधान. म्हणून हे अनुसंधान कसं असलं पाहिजे, तर बाबा महाराजांनी एका ठिकाणी सांगितलंय की संत कुणाला म्हणायचं. आता आपण कसं डॉक्टर कुणाला म्हणतो? जो रोग्याला तपासतो, जो रोग्याला औषध देतो आणि बरा करतो, त्याला डॉक्टर म्हणतात. काम करणारी बाई कुणाला म्हणतात? जी घरातली सगळी कामं करते, तिला काम करणारी म्हणतात. म्हणजे एक अशा वेगवेगळ्या व्याख्या आहेत. तसं संत कुणाला म्हणायचं, संतांची व्याख्या काय आहे? तेव्हा त्यांनी सुंदर व्याख्या सांगितली की जो स्वरूपाचं चिंतन करतो तोच खरा संत. हे सांगताना मग त्यांना एकाने विचारलं, रूप आणि स्वरूप म्हणजे काय फरक आहे? आपण म्हणजे एखाद्याचं रूप सुंदर आहे, रूप आणि स्वरूप मध्ये काय फरक आहे? तेव्हा त्यांनी एका वाक्यात छान सांगितलं की जे दिसतं ते रूप, आणि जे दिसत नाही ते स्वरूप. आणि आपल्याला काय सांगितलंय रामदास स्वामींनी? दिसे ना जगी तेची शोधून पाहे. जे दिसत नाही ते शोधायचं. रूप पण कसं असतं? कायम राहतं का तसंच? कोमेजले आपलं फुललेलं फुल सुंदर दिसतं, श्वास बाहेर पडतो, मोहक दिसतं, पण संध्याकाळी कोमेजून जातं. तसं किती व्यक्ती सुंदर असली, किती काही असली, तरी ते राहतं का कायम? नाही राहत कायम, कारण ते पुढे पुढे धावतंय नाशाकडे. आणि पुढे पुढे ते असं होऊन जातं की कधी कधी रूप चांगलं असतं पण गुण चांगले नसतात. तेव्हा लोक विचारून बघा, कसा आहे होतो? अहो गोरापान, पण आतून काळा कुट्ट. काय सांगतात लोक? वरून रूपाने खूप छान आहे, पण आतून कपटी आहे, काळा कुट्ट आहे. हे झालं रूपाचं वर्णन. आणि रूप तर कायम राहत नाही, मग कायम काय राहतं? मग असे लोक जेव्हा अशा कपटी लोकांकडून जेव्हा असे वरून गोरे पण आतून कपटीचे असतात, त्यांच्याजवळ लोक काही दिवसांनी काय म्हणतात, नको नको, यांच्यापासून 5 हात लांब राहिलेलं बरं. मग ते रूपाला महत्त्व देतात का इथे? नाही. आणि जेव्हा स्वरूपाचं ज्ञान होतं, रूपातून स्वरूपाकडे जेव्हा माणूस जातो, तेव्हा त्याला काय वाटायला लागतं? नाही नाही,
हे तर काय आज आहे उद्या नाही, स्वरूप तर कायम आहे, सर्व काळ आहे, सतत आहे. आणि स्वरूप म्हणजे चैतन्य, ते जर नसेल तरी काही क्रिया घडू शकत नाही. म्हणून खरी देवाची कृपा काय आहे, आपल्याला जिवंत ठेवलं ही कृपा आहे, लक्षात ठेवा. नाही तर काहीतरी मोठी यादी मागत बसा. अहो दिली यादी, भरपूर काही दिलं, पण आपल्याला संपवलं तर, त्याची अवकृपा झाली तर बाकीच्या घेऊन गोष्टी काय करायच्या. बघा महाराज एक गोष्ट सांगायचे प्रवचनात, की एक कोल्हा पाण्यातून चालला होता, नदीतून, आणि अचानक नदीला पूर आला. पूर आला तर कोल्हा पाण्यात बुडायला लागला, कारण पाणी भरपूर वरवर जायला लागलं. तेव्हा तो म्हणायला लागला, पाणी गेलं, पाणी गेलं, पाणी गेलं. अरे म्हणे पाणी कुठलं जात आहे, पाणी तर येतंय, तू चाललायस. तेव्हा तो म्हणाला, मी जर गेलो तर हे पाणी घेऊन काय साठायचंय का मला, मी आहे म्हणून सगळं. म्हणजे बाकी किती वैभव असेल, पण तुम्ही जर देहाने जिवंत राहिला नाही तर त्या वैभवाला घेऊन चाटायचं का सांगा मला. पण माणूस कसं अज्ञान असल्यामुळे त्याच्याच पाठी लागतो, आणि त्याच्या पाठी लागल्यामुळे देवाला काय होतं, विसरतो. जेव्हा इकडचं स्मरण होतं तेव्हा इकडचं विस्मरण होतं आपोआप. बघा तुम्ही, इकडचं स्मरण जास्त व्हायला लागलं की इकडचं कमी होतं, आणि इकडचं देवाकडचं वाढलं की इकडचं कमी होऊन जातं. कारण ज्याला देवाची ओढ लागते, ज्याला देवाबद्दल प्रेम वाटतं, त्याला बघ या बाकीच्या गोष्टी पदार्थ वाटायला लागतात. तो म्हणतो नको नको, माझ्या बाजूने तर देव आहे, मी तर मालकाला पकडलंय. मालक आपल्या बाजूने असेल तर काय. आता तुमचं लग्न झालंय तर तुमचे मिस्टर तुमची काळजी करतात ना, करतात. हळूच सांगतो, अहो ज्या दिवशी तुमचं लग्न झालं त्याच दिवशी तुम्ही तुमच्या इस्टेटीचे अर्धे मालक झालाय तुम्ही. तसं ज्याने त्या मालकाला पकडलंय तो अर्धा मालक नाही, पूर्ण मालक होऊन जातो. म्हणून सगळ्या संतांनी काय सांगितलंय, तुम्ही देवाला पकडा, देवाला आपलंसं करा. तसं पुन्हा पुन्हा आपल्या येशू ख्रिस्तानी सगळ्यांना बोध केला, त्याच्यावर प्रेम करा. ते एकदा आपल्या सगळ्या शिष्यांना घेऊन बोटीतून चाललेले होते, प्रवास करत होते, आणि अचानक वादळ आलं. आणि काय झालं, वादळ खूप वाढलं. तेव्हा जो चालवणारा कप्तान होता त्यांनी सांगितलं की बघा आता वादळ आलेलं आहे आणि आता बोट हेलकावे खायला लागलेली आहे. अशा स्थितीत तुम्ही आता तुमचं बघा सगळ्यांनी, मी तर हात बला आता. तेव्हा सगळेजण ओरडायला लागले, बायका रडायला लागल्या, लहान मुलं रडायला लागली, माणसं वाचवा ओरडायला लागली, आत बसलेली छोटी छोटी कुत्री होती ती पण ओरडायला लागली. फक्त येशू ख्रिस्त निवांत बसलेले होते. आणि त्यांना एकाने विचारलं शिष्याने की सगळे ओरडतायत, रडतायत, घाबरतायत, आणि तुम्ही का निश्चिंत बसलाय. तेव्हा ते म्हणाले, वादळ आणणं सुद्धा माझ्या हातात नाही आणि ते घालवणंही माझ्या हातात नाही. आणणं हे सुद्धा माझ्या हातात नाही, घालवणं हे सुद्धा माझ्या हातात नाही. माझ्या हातात फक्त त्याचं स्मरण आहे. मी स्वर्गस्थ पित्याला आठवतो. त्यांनी शिष्यांना काय सांगितलं, रडणाऱ्या शिष्यांना सांगितलं, बघा त्याच्यावर जर तुमचा विश्वास असेल तर त्याचं नाव घ्या, तो तुम्हाला त्याच्यातून व्यवस्थित सही सलामत बाहेर काढेल. त्याची कृपा पाहिजे. आणि असं सांगितल्यावर जे चांगले शिष्य होते, ज्यांनी येशू ख्रिस्तांना ओळखलेलं होतं, त्यांच्यावर विश्वास होता ज्यांचा, त्यांनी शांत बसले ते, आणि त्यांनी देवाची आराधना करायला सुरुवात केली, जिजसची आराधना करायला सुरुवात केली की तुमच्यातर्फे का असेना पण हे वादळ कमी होऊन जाऊ. आणि काय झालं, थोड्याच वेळात वादळ कमी झालं आणि एकदमच पूर्णतः कमी झालं, आणि त्यांच्या बोटीतली सगळी माणसं वाचली. कोणामुळे वाचली, एक येशू ख्रिस्तामुळे. आणि त्यांनी बोध काय केला, आपल्या हातात काही नाही आहे, आपण त्यांचं स्मरण करायला पाहिजे. स्वर्गस्थ पित्याच्या हातात सगळं आहे. आणि असं सांगितल्यामुळे शिष्यांनी ज्यांच्यावर पूर्ण विश्वास होता त्यांनी त्याप्रमाणे त्यांचा
निश्चय केला आणि ते त्याच्यातून वाचले. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मला, की इथे संतांनी किती जरी ओरडून सांगितलं तरी जोपर्यंत आमचा विश्वास पूर्ण नाही तोपर्यंत आम्हाला त्याची प्रचिती येणार नाही, तोपर्यंत त्यांच्यातली पॉवर पण आम्हाला कळणार नाही. संतांची प्रचिती येण्यासाठी आमचा सुद्धा पूर्ण विश्वास पाहिजे. तुम्ही दूध घेताना कसं बघता, घट्ट आहे की नाही, शुद्ध आहे की नाही, बघता की नाही. भैयाला म्हणलं आज पातळ दूध दिलंय म्हणजे तुम्हाला कळलं दूध पातळ आहे. मग तिथे जसं तुम्ही निर्भय दूध बघता, शुद्ध दूध बघता, घट्ट दूध बघता, तसं इथे सुद्धा तुमची श्रद्धा निर्भय असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे. आणि तसं स्वच्छ पाण्यामध्ये जसं आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतं तसं शुद्ध हृदयाच्या ज्या व्यक्ती असतात त्या धन्य असतात. विवेकानंदांनी म्हटलेलं आहे, शुद्ध हृदयाच्या व्यक्ती धन्य होत. कारण माणसं तर या जगात खूप आहेत, पण शुद्ध हृदयाची असली पाहिजेत. संत कसे असतात, त्यांना सगळ्यांबद्दल दया आहे म्हणून ते शुद्धच्याही पलीकडे गेलेले आहेत. म्हणून त्यांच्याकडे जो जाईल, त्यांच्याकडे जो विश्वास ठेवेल ते त्यांना बरोबर बाहेर काढतात. आणि याचं एक छोटंसं उदाहरण सांगायचं झालं तर एकदा काय झालं, माझं हे ऑपरेशन होतं कशाचं. तेव्हा महाराज म्हणाले डॉक्टरना, डॉक्टर म्हणाले की कधी करायचं तुम्ही सांगाल त्या वारी आपण करू. महाराज म्हणाले शुक्रवारी करायचं, कारण आपण कोल्हापुरात आहोत महालक्ष्मीच्या गावात, तर आपण शुक्रवारी करायचं. डॉक्टर म्हणाले हरकत नाही आपण शुक्रवारी करू. पण महाराजांनी एक प्रश्न विचारला डॉक्टरना, आमच्या पेशंटला मारणार नाही ना. ते म्हणाले माझ्या दृष्टीने हे ऑपरेशन साधं आहे, पण तुमचा आशीर्वाद आहे ना. त्यांना दोघांनी एकमेकांना बांधून घेतलं. यांनी आशीर्वाद विचारला, त्यांनी सांगितले शिष्याला मारणार नाही ना आमच्या. आणि हे सगळं झालं. आणि माझ्या ऑपरेशनच्या दिवशी महाराज बरोबर सकाळी हजर झाले दवाखान्यात आणि नमस्कार केला मी महाराजांना. महाराजांनी माझ्या पाठीवर ताप मारले, म्हणाले हे घाबरायचं नाही, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तू देवाला पकडलायस ना, घाबरायचं नाही, त्याच्यावर विश्वास ठेवून निश्चयाने आज जा. कारण आपण जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जातो तर बाहेर लाल लाईट दिसतो बघा आपल्याला, लाल लाईट लावलेला असतो डेंजर. त्याला बघितल्यावर आधी माणसाला घाबरायला, लाल का लावलाय, हिरवा लावायचा सोडून. तिथेच माणसाला भीती वाटते. पण महाराजांनी मला असं काही तयार करून आत पाठवलं. मग मी त्या शक्तीचं स्मरण केलं आणि म्हटलं आता तुमच्या ताब्यात आहे, काय पण करा. आणि सांगायचं तात्पर्य काय तर महाराज ऑपरेशन चालू असेपर्यंत बाहेर बसलेले होते माळ ओढत. कशासाठी? आपला शिष्य आपली सेवा करतो रात्रंदिवस, आपल्याला त्याला सांभाळलंच पाहिजे, आपल्याला त्याच्यावर कृपा केलीच पाहिजे, याला वाचवलंच पाहिजे. हे केव्हा वाटेल? शिष्य त्यात तोडीचा असेल तर. शिष्य पण गुरूंसाठी सेवेला तयार पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या परीक्षेला उतरलेला असला पाहिजे. गुरूंची कृपा अशी सहजासहजी होत नाही, ते खूप परीक्षा घेतात. आणि अशा सुद्धा येशू ख्रिस्तांनी भरपूर परीक्षा घेतलेल्या आहेत शिष्यांच्या. आणि मग त्यातले 12 शिष्य त्यांनी निवडले होते. आणि त्या 12 शिष्यांना त्यांनी सांगितलं होतं तुम्ही गावोगावी जाऊन प्रचार करायचा माझा, मी जे काय सांगतो ते सगळ्यांना जाऊन सांगायचं. पण हेच सांगताना त्यांनी एक आता छोटंसं मी उदाहरण सांगते की येशू ख्रिस्तांनी जाताना त्यांच्यावर शिष्य होते आणि त्यांनी शिष्यांना सांगितलं की शेतामध्ये असंच ते गोष्ट सांगायला सुरुवात केली की बघा एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याला शेतामध्ये धान्य पेरायचं होतं. त्यावेळेस त्यांनी काय केलं, सुपीक शेतामध्ये म्हणजे शेत तयार करतात ना, आधी पीक करायच्या आधी शेत तयार करतात नांगरून वगैरे, तसं ते नांगरून वगैरे शेत तयार होतं सुपीक केलेलं. आणि त्याच्यामध्ये असे दाणे टाकले त्यांनी. काही शेतकऱ्यांनी काही दाणे खडकावर टाकले, काही दाणे दाट झुडपांमध्ये टाकले, काही दाणे काट्याकुट्यात टाकले
आणि काही दाणे त्यांनी जमिनीवर टाकले, खडकाळ जमिनीवर. आता यातलं कुठलं पीक चांगलं येईल मला सांगा? सुपीक जमिनीतलं पीक चांगलं येईल. कारण त्यांनी शिष्याला विचारलं याच्यातलं पीक कुठलं वरती येईल, झपाट्याने वरती कुठलं येईल. तेव्हा त्यांनी सांगितलं जे सुपीक आहे जमीन त्याच्यावर टाकल्या 2 दिवसात कोंब वरती येईल. मग त्यांनी सांगितलं खडकावर जर टाकलं, दगडाच्या खडकावर, तर येईल. उन्हाने सुकून जाईल, खराब होऊन जाईल, काही उपयोग नाही. काटेरी झुडपामध्ये टाकलं, काटेरी झुडपामध्ये टाकल्यावर येईल. त्याला इतकी झुडपं आहेत बाजूने काटेरी की त्याला वरतीच येऊ देणार नाही, तरी पण येणार नाही. मग त्यांनी नुसतं जमिनीवर टाकून दिली, येतील. पाणी नाही, काही नाही, कशी येतील. मग जास्त पीक कुठल्या जमिनीतून येईल? सुपीक जमीन येतो. तसं इथे जास्तीत जास्त सेवा करणारे, ज्याची जमीन सुपीक झालेली आहे, म्हणजे निश्चयरूपी ज्याची जमीन सुपीक आहे, ज्याचे विचार चांगले आहेत, ज्याच्याकडे तळमळ आहे, ज्याच्याकडे जिज्ञासा आहे, अशाला नुसतं जसं सुपीक जमिनीवर नुसतं दाणे टाकायचा अवकाश 2 दिवसात वरती येतील, तसं त्याच्या बाबतीत होईल. गुरूंनी सांगतात त्याच्यामध्ये काय होईल? विचार प्रवृत्त होऊन त्याला चांगलं फळ येईल. तसं या उदाहरणावरून आपल्याला काय सांगता येईल की तो चांगला शिष्य, चांगला म्हणजे काय? पैसेवाला का? शिकलेला का? मग चांगला दिसणारा का? चांगले कपडे घातलेले, दागिने घातलेले का? नाही. चांगला शिष्य म्हणजे पूर्ण विश्वासू, प्रचंड तळमळीचा, सेवा करण्याची तयारी असलेला, अशा शिष्याला चांगला शिष्य म्हणतात. सत्शिष्य, सत्याबद्दल ज्याला तळमळ आहे त्याला म्हणतात सत्शिष्य. आणि असा सत्शिष्य संतांच्या बरोबर जवळ असतो आणि संत त्याला बरोबर ओळखतात. बघा शाळेत मास्तर जातात ना, तर ते 50 विद्यार्थी असले तरी कुठला मुलगा हुशार मास्तर बरोबर ओळखतात आणि त्याच्याकडे जरा जास्त लक्ष देतात. तर शाळेचं नाव काढेल ना, पास झाला तर चांगले मार्क काढेल, नाव काढेल, म्हणून मास्तरांचं लक्ष त्या मुलाकडे असतं. तसं या ठिकाणी सुद्धा अशा संतांचं अशा शिष्याकडे लक्ष असतं. ते पण घेरत असतात बरोबर की असा शिष्य आपल्याला जर मिळाला तर आपला प्रचार करेल, आपला बोध सगळ्यांना देईल आणि गुरूंचं पण नाव काढेल. कारण शिष्य जर बडबडा असेल, शिष्य जर चांगला बोलका असेल, तर त्याचे गुरु काय असतील ही कल्पना केली जाते. बघा तुम्ही, त्याच्यावरून केली जाते. एखादा मुलगा जर खूप हुशार असेल, 95% शेवाला, तर आपोआप आई वडील चांगले असतील, त्याशिवाय एवढे मार्क मिळाले नाहीत, त्यांची आपोआप आठवण केली जाते. तसं या ठिकाणी इथे तुम्हाला येशू ख्रिस्तांनी काय सांगितलंय? पुन्हा पुन्हा घाबरायचं नाही, घाबरू नका. जसं महाराज प्रत्येक वेळेला सगळ्यांना सांगायचे घाबरायचं नाही. आजारी पडलं तर हे घाबरायचं नाही. कुठलं काम व्हायचं असेल तर जा, करत जा, फक्त त्याच्यावर विश्वास आहे ना, मग यायचं नाही पुन्हा पुन्हा विचारायला. म्हणून असे जे संत असतात ज्यांचं स्वरूपावर सतत अनुसंधान असतं, त्यांच्या चित्तात स्वरूपच असतं, त्यांना खरे संत म्हणतात. म्हणून असे संत सोडून बाकीच्यांना माऊलीने काय म्हटलं? गबाळ. गबाळ म्हणजे गबाळे म्हणतो ना, पण गबाळे, गबाळे आडनाव नाही, गबाळा म्हणतो ना आपण एखादं. काय गबाळ आहे? गाच्या गबाळ म्हणजे निरुपद्रवी. काय अर्थ नाही, निरर्थक, त्याला गबाळ म्हणतात. म्हणून त्यांना म्हटलेलं की असे संत सोडून बाकीचे जे नास्तिक आहेत, जे संतांच्या जवळ जात नाहीत, त्यांचं ऐकत नाही, ते कुठल्या लिस्टमध्ये? गबाळ, गबाळमध्ये मोडतात ते, असं माऊलीने म्हटलेलं आहे. म्हणून असे संत जे आज आपण संत स्तवनच ऐकलेलं आहे की रामदास स्वामींनी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की आता वंदीन संत सज्जन. म्हणजे रामदास स्वामींना आपल्या सद्गुरूंबद्दल तर बोलायचं आहे, सद्गुरूंचं वेगळेच आहे,
पण बाकीचे जे संत आहेत या जगात, येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, महावीर, गोंदवलेकर महाराज, अक्कलकोट महाराज, आपले भाऊसाहेब महाराज, सिद्धरामेश्वर महाराज, हे सगळे आपापल्या दृष्टीने प्रत्येक संप्रदायात सद्गुरूंच्या स्थानावर आहेत. तरी सुद्धा अशा सगळ्या संतांना त्यांनी म्हटले, आता वंदिन संत सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान आहेत, त्यांचं अधिष्ठान काय आहे? परमार्थ. आणि परमार्थ म्हणजे काय? महाराज कोणाला जास्त महत्त्व द्यायचे? सांगा, कोणाला महत्त्व द्यायचे? परमार्थीला. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. रामदास स्वामींनी म्हटलंय, ज्याच्याकडे परमार्थ नाही तो भिकारी आहे. मी परवा तुम्हाला सांगितलं की संतों के चरण में जाके पडो, अगर संतों को छोड़ दिया तो बेकार. पण यायला लागतं माणसाला. म्हणून संतांचा सहवास फार महत्त्वाचा सांगितलेला आहे त्यांनी या ठिकाणी. आपल्याला प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये संतांचा सहवास अतिशय आवश्यक आहे. म्हणून येशू ख्रिस्तांचं जर आपण पूर्ण चरित्र बघितलं तर येशू ख्रिस्तांनी अनेक असे चमत्कार केलेले आहेत शिष्यांकडे. आणि मग शिष्यांना कळलेलं की त्यांची योग्यता काय. म्हणून किती जरी सम्राट असला माणूस तरी संतांपेक्षा खाली आहे. त्या सम्राटाला काय असतं? तो सगळ्या गोष्टींच्या, प्रसिद्धीच्या मागे असतो, संपत्तीच्या मागे असतो आणि काय काय गोष्टींच्या मागे असतो. जरी सम्राट असला तरी संतांच्या भाषेत परमार्थी नाही आहे. अहो, एक संत चाललेले होते, उघडे होते, आणि ते चालले होते रस्त्याने, आणि तिकडून एक राजा येत होता घोड्यावर. तेव्हा ते राजाने बघितलं की हा साधू पूर्ण उघडा आहे, आणि हा सांगतोय, बाजूला बाजूला बादशाह आला, बादशाह आला. तेव्हा त्या रस्त्यावर जाणाऱ्या लोकांनी म्हणाले की अरे तू कसला बादशाह? तू तर पूर्ण उघडा आहेस, कपडे पण नाही अंगावर, आणि तू कसला बादशाह? तुला बादशाह कोण म्हणेल? बादशाह म्हटलं की चांगलं घर पाहिजे, चांगला बंगला पाहिजे, त्याचा राजवाडा पाहिजे, त्याच्याकडे मोहरा पाहिजे, चांदी पाहिजे, सोनं पाहिजे, सगळं पाहिजे. याच्याने युक्त असेल तर तो, तुझ्याकडे यातलं काहीच नाही. तो म्हणाला, म्हणूनच मी बादशाह आहे. माझ्याकडे काही नाही म्हणूनच मी बादशाह आहे. कारण काय? मी नफे में आहे. तुमच्याकडचा नफा कमी होणार आहे, कालांतरानं नष्ट होणार आहे, पण माझ्याजवळचा नफा नफे में आहे. कोण काढू शकतं? कोणीच काढू शकत नाही. म्हणून स्वतः राजा उतरला खाली, आणि राजाने ऐकलं की बरोबर आहे, बादशाह म्हटलं की तुला रात्री एनी टाईम काय तुझ्या राज्यामध्ये झालं तर तुला जावं लागतं. तुम्हाला बघा, रात्री कोणाचा फोन आला की 12 वाजता उठून बोलता तुम्ही, झोप आहे तुम्हाला? 12 वाजता सुद्धा फोन येतात सतवायला, यांना येतात. मग हे मोठे का आपण मोठे? मोबाईलवाले आपण मोठे का हे मोठे? हे निश्चितच झोपलेले आहेत, त्यांना काय काळजी नाही. काळजी ते म्हणजे ईश्वरावर सोडलेलं आहे त्यांनी. आणि आपल्याला पावलं पावली काळजी आहे, क्षणाला काळजी आहे आपल्याला. म्हणून आपण बघा दुःखी असतो. जर संतांच्या पावलावर पाऊल टाकून जर आपण चाललो, त्यांचं जर ऐकलं, त्यांचा बोध जर आपण विचार केला खऱ्या अर्थी, की महाराज म्हणायचे जास्त नाही, म्हणे एक मोहरी एवढा तरी निश्चय करा, बस तेवढा सुद्धा पुरे. महाराज म्हणायचे की आज मोहरी एवढा, उद्या जरा मेथी एवढा, तर परवा हरभरा एवढा, हळूहळू वाढत जाईल. सगळ्या संतांनी म्हटलेलं आहे सर. एक नित्यानंद स्वामींकडे गेला आणि तो म्हणाला की मी प्रपंची आहे माणूस, पण मला ज्ञान पाहिजे. मिळेल ना, मग मी काय करायला पाहिजे? त्यांनी आपल्या एका केसाला हात लावला आणि सांगितलं, एक केसा एवढा जरी माझ्यावर विश्वास ठेवला ना तरी काम होईल. पण तो विश्वास कसा विश्वास? तुम्हीच सर्वस्व. म्हणून येशू ख्रिस्ताची एक प्रार्थना आहे छान, की मी तुमचा दास आहे, तुम्ही माझे सर्वस्व आहात, आणि मी
इतका प्रेम करतो की माझे कान, माझे नाक, माझे डोळे, माझं तोंड, माझे हात, मी सगळं तुम्हाला अर्पण केलेलं आहे. तुम्हीच माझे सर्वस्व आहात आणि तुम्हीच मला सांभाळा, तुम्हीच माझ्यावर कृपा करा. अहो, एवढं सगळं दिल्यावर देव कृपा करणार नाही? करणार नाही का सांगा मला? अशी मागणी केल्यानंतर त्याला जवळच घेईल. म्हणून ते म्हणायचे की अशी प्रार्थना करा देवाला, प्रार्थनेने देवाला आळवा. त्यांचा भर कशावर होता? प्रार्थनेवर. प्रार्थना करा ईश्वराला, स्वर्गस्थ पित्याला प्रार्थना करा. जे काय असेल ते त्याला सांगा, तो तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल. सगळ्या संतांनी एकच सांगितलंय. म्हणजे आम्ही नुसती संतांची प्रवचनं ऐकतो, बोध ऐकतो, त्याप्रमाणे अभ्यास नको का करायला? प्रचिती येईल कशी आम्हाला? नाही तर आपले तावडे सांगायचे आम्ही धावतो एकीकडे, प्रचिती धावते दुसरीकडे. आपल्याला ती प्रचिती येण्यासाठी एकाच मार्गाने, एकाच रोडावरून जावं लागेल आपल्याला. आणि ते म्हणजे सद्गुरूंना धरूनच आपल्याला. त्यांचं बोट जर आपण सोडलं तर फजिती आपले लक्षात ठेवा. काही ना काय वाटते झालं की आम्ही आता गुरु केले, आता महाराज कुठे आहेत? अरे कुठे आहेत काय? महाराज आत्ता पण आहेत, सतत आपल्या बरोबर आहेत, कुठे जात नाही कोणी. संतांचं अस्तित्व आपल्याला सगळं देतं, आनंद देतं. म्हणूनच आपण इतक्या वेळ इथे बसतो. म्हणून ते कुठेही जात नाहीत, आपल्या जवळच आहेत. म्हणून असा निश्चय तुम्ही करा. आणि तो निश्चय करण्यासाठी शक्ती सामर्थ्य तुम्हाला सगळ्यांना आपल्याला महाराज देतील. तीच त्या चरणी प्रार्थना. राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा श्री काशीदेश गुरु